नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 2 ऑक्टोबर भागामध्ये जानू जयंतची चांगलीच जिरवते आणि त्याला कोंडून ठेवते. फक्त कोंडत नाही तर पासवर्डही बदलून टाकते. जयंत खूप प्रयत्न करतो पण त्याला काय दार उघडत नाही आणि आता जानू पण चांगलीच हट्टाला पेटते. सिद्धू गुंडांच्या तावडीतून कसाबसा सुटतो आणि पूजेच्या ठिकाणी पोहोचतो आणि आजीच्या हातातून पूजेचं ताट ओढत म्हणतो, बस का आजी, आईची इच्छा आणि भावना मॅडमला पूजेचा मान. अशा वेळेस सिद्धू पोचणार नाही असं कधी होईल का? आता मात्र आजीचा चांगलाच माज उतरतो. आता आरती सुरू होते आणि सिद्धू खूप मजा घेत असतो. तो कौतुकाने हसून भावना मॅडमकडे बघत असतो. तेवढ्यात काही गुंड सिद्धूला शोधत येतात आणि त्यांना तो आरती करताना दिसतो. एक जण फोन करून म्हणतो, सिद्धी सर, तो सिद्धिराज गाडेपाटील सापडलाय. हो, सगळा प्लॅन त्याच हिशोबाने होईल. आता व्यंकी आणि लक्ष्मी घरी येतात. जानू त्यांची ओळख सचिनबरोबर करून देते आणि म्हणते जयंतचे लहानपणीचे मित्र. लक्ष्मी म्हणते, अगबाई हो का, नमस्कार. तो नमस्कार काकू आणि जयंतबद्दल बोलत असतो आणि व्यंकी त्याच्याकडं बारीक बघतो, कारण सचिनला माहीत नसतं की व्यंकी हा जयंतचा लहानपणीचा मित्र आहे. आता व्यंकी हू करून बोलायला लागतो. सचिन म्हणतो, हे काय बोलतायत? लक्ष्मी म्हणते, तो विचारतो तुम्ही आणि जयंत लहानपणी कुठे होता? आता मात्र सचिन व्यंकीकडे बघायला लागतो. तेवढं त्याच्या कानावर पडतं, जानू जानू. लक्ष्मी म्हणते, जानू वर कुणी आहे का? कुणी आवाज देतं आहे का? सचिन म्हणतो, ॲक्च्युली मी मगापासून विचारायचा प्रयत्न करतोय की वरून कुणी आवाज देतं आहे का? मी यांना विचारणार इतक्यात तुम्ही आलात. आता जानू खाली बघते. सचिन म्हणतो, ही काय नेमकी गडबड आहे? आणि जयंत कुठे आणि आवाज कोण देतं आहे? जानू म्हणते, जयंत. तो काय, तुम्ही जयंतला वर कोंडून ठेवलंत? जानू म्हणते, हो. इकडे आजीचा मात्र खूप जळफाट चालू असतो. भावनाबरोबर सिद्धूची आरती बघून तिची तडफड होत असते आणि ती भावनाकडे बघून सारखी दात खाते. हे सिद्धू बघतो आणि त्याला खूप हसायला येतं, पण आजीकडे बघता बघता त्याचं एकदम लक्ष जातं आणि त्याला समोर गुंड दिसतात. आता सिद्धू पुन्हा कावराबारो होतो. आता पुढील भागात काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.